सुरज चव्हाण या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे. सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यामध्ये अपराधाने पाठपुरावा केलेला आहे. या प्रकरणाचा काय नेमके आरोप करण्यात आलेले आहेत आणि सुरज चव्हाण यांचा या घोटाळ्याशी कसा संबंध आहे? 132 कोटी रुपये त्या मुंबई महापालिकेने 50 कॉन्ट्रॅक्टरला खिचडी कॉन्ट्रॅक्ट दिले, पेमेंट केले. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा, पार्टीचा, अनेक नेत्यांचा नामी बेनामी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. सुरज चव्हाणच्या खात्यात 1.5 कोटीहून अधिक रुपये गेले. एकंदर तर 3-4 कोटी गेले आहेत. अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले. ज्या FIR झाले त्या कंपनीतून अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात 1,65,00,000 रुपये गेले आणि संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा राजीव साळुंखे, सह्याद्री रिफ्रेशमेंट, सुरज चव्हाणला एका कंपनीतून 1,20,00,000 गेले. हे पैसे कशासाठी? तर ते म्हणतात आम्ही खिचडीचं कन्सल्टन्सी करायचो. खिचडी कशी बनवायची, किती तांदूळ, किती डाळ, याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल, बेनामी कंपन्या, शेल कंपन्या, याच्यातून लाखो रुपये यातना काढण्यात आले. महापालिकेचे रेकॉर्ड चेक केले असताना लक्षात आलं या 50 कॉन्ट्रॅक्टर पैकी 20हून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले, त्याची डिलिव्हरी कुठे केली, काय केली, कशी केली, त्याचे कुठलेच रेकॉर्ड नाही आहे. या खिचडी अकाउंट मधून संजय राऊत यांचा मित्र परिवाराच्या खात्यात पण लाखो रुपये गेले. संजय राऊतची सुपुत्री विदिता संजय राऊत यांच्या खात्यात 14 लाख रुपये. हे तर मी एका खिचडी कॉन्ट्रॅक्टरचं सांगतोय, आणखीन तर माहित नाही. भाऊ संदीप राजाराम राऊत 6.25 लाख रुपये, सुजित पाटकर 40 लाख रुपये, हे एका खिचडीच्या कॉन्ट्रॅक्ट मधून 9.5 कोटी त्याला मिळाले. सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात पण होता, तर कोविड लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे सहयोगी, मित्र, परिवार या लोकांनी खाल्ली, त्यासाठी सुरज चव्हाणची अटक. मी मागणी केली आहे ईडी कडे की ज्यांच्या ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे. हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत, सगळ्यांची चौकशी व्हायला हवी. रवींद्र वायकर प्रकरणात किती दिवस रवींद्र वायकर हिशोब नाही देणार? मी 2 दिवसापूर्वी दिल्लीत उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. रवींद्र वायकर यांना ज्या पद्धतीने महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारने ज्यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल चहलकडे जाब विचारला, तर त्यांनी 7 पानी पत्र लिहून
वायकरला जुलै 2021 मध्ये परमिशन दिली होती ते योग्य होती असं उत्तर दिलं आहे. म्हणून ईडीने इक्बाल चहलला पण या बाबतीत विचारायला हवं, हे कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही ही परमिशन दिली. वायकरना तर विचारलंच पाहिजे, पण इक्बाल चहलला पण विचारायला हवं. जर माहित होतं की ही खेळाची मैदानाची जागा आहे, तरी परवानगी कुणाच्या दबावाखाली दिली गेली याची चौकशी करण्याची मी मागणी केली आहे. मध्ये यावेळी हाच प्रश्न म्हणजे राऊत यांना विचारला गेला, त्यावेळी असं होतं की 138 वेगवेगळ्या संस्थांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते खिचडीचे. त्यापैकी 38 अशा संस्था आहेत ज्यांनी खिचडी बनवली नाही, पण त्यांना मुंबई महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत, पण यांची चौकशीच झाली नाही. कारण की या ज्या संस्था आहेत त्या एकतर शिंदे गटाच्या लोकांच्या आहेत किंवा त्या बीजेपीचे संबंधित आहेत किंवा बीजेपीच्या नेत्यांच्या आहेत, म्हणून या 38 त्यांची चौकशी झालेली आहे. संजय राऊत यांनी आरोप केला, ते एक्सपोज देखील करणार आहे. आता संजय राऊत याने चोर कोटवाल को पूछ रहा है. उद्धव ठाकरे गटाचे नेते विचारतायत, ओ संजय राऊत साहेब, आपला मुलीचा खात्यात, भावाचा खात्यात, पार्टनरचा खात्यात जे पैसे आले त्याचा पहिला हिशोब द्या ना. आपला बायकोचा खात्यात पत्राचाळ घोटाळ्याचे पैसे आले होते, द्यावं लागलं ना आता आपल्याला. आणि जर किरीट सोमय्ये असेल की कोणीही असेल, जर त्यांनी घोटाळा केले तर द्या डॉक्युमेंट, द्या, तक्रार करा. मी तर तक्रार करत होतो ना, तुमचे सरकार तर काही करत नव्हतं. हे तर न्यायालय आणि नवीन सरकार आल्यानंतर हे मार्गी लागले ऍक्शन. एकंदर कॉन्ट्रॅक्ट 50 लोकांना दिला गेला असं महापालिकेचे रेकॉर्ड आहे. जर दुसऱ्यांना इलिगल दिला असेल तर त्यांनी कागदपत्र दाखवावी, तक्रार करावी. पण त्याचबरोबर तुम्ही जे पाप केलं, सूरज चव्हाणला, अमोल कीर्तीकरला कोट्यावधी रुपये खिचडी कन्सल्टन्सीचे हिशोब तर द्यावाच लागणार. सर, आपण पाहिलं आज सूरज चव्हाण असेल किंवा कारवाई सुरू आहे, आपण वारंवार या सर्वांवर कारवाईची मागणी करताना पाहायला मिळते. मात्र यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आपण अशीच कारवाई प्रताप असेल किंवा भावना गवळी असेल या सर्वांसंदर्भात करत होतात. मात्र सध्या आपण ही कारवाईची मागणी करताना दिसत नाहीये. नेमकी या कारवाईचं आता काय झालं? आता या प्रश्नाचं उत्तर अनेक वेळा दिला गेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई होऊन न्यायालयात प्रकरण गेली आहे, आता त्याची पुढची कारवाई अनिल परबचा विषय आहे, सदानंद कदमचा विषय आहे. आता कोर्टात, हायकोर्टात आर्ग्युमेंट चालतात, तर त्यावेळी किरीट सोमय्ये हायकोर्टाला जाऊन हे नाही सांगून सगळं याला उद्या अटक करायची परमिशन द्या, याचा ताबडतोब रिसोर्ट तोडण्याची परवानगी द्या. प्रताप सरनाईकला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे, तर आता ज्युडिशरी आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा प्रश्न आहे. आता जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार. मग त्यानंतर त्यांना किती सजा व्हावी, कशी व्हावी, हे न्यायालय ठरवते, किरीट सोमय्या नाही. मला आज एक आणखीन गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की काल एक राज्य सरकारचा 10 जानेवारीचा एक पत्र, याची प्रत सोशल मीडियावर फिरत आहे. हे 10 जानेवारीचं जे पत्र आहे त्यात गृहनिर्माण मंत्रालयाने धारावी प्राधिकरणासाठी मुलुंड पूर्व ऑक्ट्रोय नाका डम्पिंग ग्राउंड जवळची 74 एकर जागा मागितली आहे. या पत्रात दिलं आहे की धारावीतील अपात्र 4 लाख लोकांना इथे शिफ्ट करायचं आहे. मी या संबंधात राज्य सरकारच्या विभिन्न अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. आता या प्रस्तावासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. या अधिकाऱ्यांनी याचा पुनर्विचार करण्याचं मान्य केलं आहे. धारावीत अजून सर्वेच झालेला नाही आहे.
मग पात्र किती ने अपात्र किती? धारावीची टोटलच लोकसंख्या 2.5-3 लाख आहे. तर 4 लाख लोक अपात्र होऊच शकत नाही. म्हणून कुठेतरी चूक झालेली दिसते. सर्वे फ्रेश नवीन सर्वे केला जाणार. पात्र लोकांचं तिथेच पुनर्वसन, अपात्र लोकांना 10 किलोमीटरचा आसपास पुनर्वसन आणि ते तुकड्या तुकड्यात म्हणजे छोट्या छोट्या वस्त्या उभ्या करायच्या 10,000 लोकांचा, 15,000 लोकांचा. असं विनंती मी राज्य सरकारकडे केली आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना मी प्रार्थना केली आहे की मुलुंड पूर्वचं नवीन धारावीही करू नका आणि नया मुंब्राही होऊ देऊ नका. मला विश्वास आहे की हे जे 74 एकर जागेचा प्रस्ताव आहे त्याच्यावर पुनर्विचार होणार. 4 लाख धारावीच्या लोकांचं एकाच ठिकाणी मुलुंड पूर्व मध्ये पुनर्वसन होणार नाही याची मी खात्री देतो. सरकार नाकाची जी जमीन आहे त्या जमिनीच्या म्हणजे गृहनिर्माण मंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाकडून आदेश देण्यात आलेले नगरविकास विभागाला की ती जमीन आहे जगात आणि डम्पिंग नव्हती ती हस्तांतरित करण्यात यावी या लोकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात मी जसं आपल्याला सांगितलं की मी पत्र दिलेले आहेत आणि यांनी मला गृहनिर्माण सचिव आणि धारावी प्राधिकरण याचे सीओ दोघांनी मला आश्वस्त केलं आहे अजूनपर्यंत कोणताही सर्वे झालेला नाही. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी जमिनीच्या चाचण्या सुरू केल्या आहे. राज्य सरकारचं पत्र गृहनिर्माणचं 10 जानेवारीचं आहे. तर 10 जानेवारीचं पत्र आज 18 जानेवारी आहे. तेवढ्या 5 दिवसात ही जमीन हँडओव्हर झाली असेल मला माहित नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी जमिनीची चौकशी ते करत आहेत आणि छोट्या छोट्या तुकड्यात व्हावं पुनर्वसन. 10,000 15,000 लोकांचा एका ठिकाणी. लोकल इन्फ्रास्ट्रक्चर नसताना 4 लाख लोकांचं होऊच शकत नाही. मला विश्वास आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संबंधी लवकरच स्पष्टीकरण देणार. आधी पीएमची जागा का निवडली जाते तर मागे नेमकं कारण काय? तर मुद्दा असा आहे की त्यांनी मला सांगितलं आम्ही असे अनेक ठिकाणी पत्र पाठवले म्हणजे अनेक जागासाठी पाठवले. मुलुंडचं पत्र बाहेर आलं तर बाकी ठिकाणी पण त्यांनी सांगितलं आम्ही चाचणी करीत आहोत. तर आपल्याला विचार केला पाहिजे. मी गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंशी पण आज बोललो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो तर मुलुंड पूर्वच्या त्या जागेवर 4 लाख लोकांचं पुनर्वसन करणं शक्य नाही, होणार नाही. पत्र मागे घेण्यासाठी काय मागणी? आता त्यांनी 17 ठिकाणी पत्र लिहून त्यांना 2 एकर जागा मिळते की कुठे 5 एकर जागा मिळते. त्यांना असं वाटतं की बाबा इथे 74 एकर जागा आहेत तर आम्हाला 74 एकर पैकी काही द्या. तर सर्वे पूर्ण होऊ द्या आणि सरकारने आता अनेक ठिकाणी जागा मागितली असेल तर त्यांचं उत्तर येऊ द्या. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे धारावीची लोकसंख्या 2.5 लाखापर्यंत आहे आणि 4 लाख लोक पात्र दाखवतात म्हणजे या पुनर्विकास प्रकल्पामध्ये देखील घोटाळा होण्याची शक्यता वाटते. एक 4 लाख लोक अपात्र होऊ शकतात या आधारावर ते चाचपणी करत असेल आणि त्याच वेळी ते सांगतात की आम्ही कुणाला पात्र अपात्र ठरवलेलं नाही, आम्ही फक्त होमवर्क करतोय. याचा सर्वे अजून सुरू व्हायचा आहे असं झोपडपट्टी धारावी प्राधिकरणाच्या सीईओ श्रीनिवास यांनी मला स्पष्टपणे आज सांगितलं आहे. म्हणून जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत कुठली प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मतदार यादी आणि सेन्सस सर्वे याचे आकडे मी सांगितले. 2019 धारावी विधानसभेत एकंदर 2.5 लाख मतदार त्या झोपडपट्टी वासी प्लस मध्यमवर्गीय इमारत धरून
आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं कि ये जो है ये सिर्फ होमवर्क है, हमको कोई 74 एकड़ जमीन मिलने वाली है नहीं, हमने मुंबई में अनेक जगह हम मांग रहे हैं। हिंदी जर एक एसीबी ने धाड टाकलेली आहे राजन साळवी यांच्या घरावर आणि त्यांचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. सांगितलंय की मी अटक झाली तरी चालेल. तर त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की राजन साळवी संबंधात गेले काही महिने ही प्रक्रिया चौकशी सुरू होती. जर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी तपास यंत्रणाला त्या संबंधात काही ठोस सापडलं असेल आणि त्या आधारावर ते पुढे अधिक चौकशी करत असेल तर त्याचा अंतिम रिपोर्ट येईपर्यंत कोणताही रिमार्क पास करणं मी अनुचित वाटते मला. संजय राऊत म्हणतात की दबावतंत्र वापरत आहेत, जर आमच्याकडे आला नाही तर ते दबावतंत्र वापर करू हे खिचडी खाताना, कफन चोरताना, रेमडेसिवीरचे 9,000 इंजेक्शन ठापताना, ऑक्सिजन प्लांट 140 कोटी घेतले 40 कोटी फक्त दिले. त्या हॉस्पिटलमध्ये संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर त्यांनी पैसे 32.5 कोटी घेतले, परंतु खर्च 6 कोटी केले. याचं उत्तर द्या संजय राऊत साहेब. सर सूरज चौहान को कल अटक की गई है ईडी ने, क्या कहना चाहते हैं इस बारे में? सूरज चौहान, अमोल गजानन कीर्तिकर, संजय राउत की सुपुत्री, संजय राउत के भाई, संजय राउत के पार्टनर सुजीत पाटकर, इन सब के खाते में लाखों करोड़ों रुपए खिचड़ी अकाउंट से गए हैं। इनको क्यों ये पैसे मिले? तो कोई बोलता है कि मुझे कोई जगह का किराया मिला, तो सूरज चौहान बोलता है मैं खिचड़ी की कंसल्टेंसी करता था। उस आधार पर सूरज चौहान को गिरफ्तार किया गया है। मैंने ईडी से मांग की है, क्योंकि खिचड़ी घोटाले की पुलिस में शिकायत सबसे पहले किरीट सोमैया ने की थी कि इन सबको भी पूछा जाए, अन्य सबको उनके खाते में ये पैसे जमा हुए खिचड़ी के खाते से, तो ये खिचड़ी कैसी बनाई, ये कौन से बीरबल की खिचड़ी के आपको पैसे मिले हैं? रविंद्र वाइकर के मामले में मैंने ईडी से आग्रह किया है कि रविंद्र वाइकर की तो जांच होनी ही चाहिए, लेकिन उनको जो म्युनिसिपल कमिश्नर इकबाल चहल ने परमिशन दी थी, उनको भी पूछना चाहिए, उनकी भी पूछताछ होनी चाहिए कि किसके कहने पर आपने रविंद्र वाइकर को 500 करोड़ होटल की इलीगल परवानगी परमिशन दी। मुंबई में मुलुंड में धारावी के 4 लाख लोगों को शिफ्ट किया जाएगा, ऐसी खबरें कुछ अखबार में मीडिया में आई है। राज्य सरकार का ऐसा एक पत्र भी मैंने देखा है। मैंने राज्य सरकार से इस बात में स्पष्टता चाहिए है। राज्य सरकार और धारावी झोपड़पट्टी प्राधिकरण के सीईओ ने यह स्पष्ट किया है कि धारावी में पात्र अपात्र का अभी तक सर्वे शुरू नहीं हुआ है। धारावी की झोपड़पट्टी की लोक संख्या जनसंख्या 2.5 लाख है, तो 4 लाख लोग अपात्र हो नहीं सकते। अलग अलग जगह पे जो भी अपात्र लोग होंगे उनके लिए घर बनाना, किराए पे घर देना, उसके संबंध में होमवर्क चल रहा है। मुझे विश्वास है कि मुलुंड में 4 लाख की नई धारावी नहीं बनेगी। या अधिकारियों ने भी कहा है, हम इस संबंध में जल्दी स्पष्टीकरण देंगे। सर सूरज चौहान संजय राउत जी ने ऐसे कहा है कि कुल मिलाकर 138 कंपनियों को या संस्थाओं को ये कॉन्ट्रैक्ट दिया गया था, जिसमें से 38 ऐसी संस्था है जो बीजेपी या फिर एकनाथ शिंदे की शिवसेना से संबंधित है, इसलिए उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई, इसलिए उनकी चौकसी भी आज तक हुई नहीं,
पूछताछ हुई थी, क्या लगता है आपको इसको? डाइवर्ट करने के लिए इस प्रकार के आंकड़े फेंकना यह संजय राउत की खासियत है। भैया, म्युनिसिपालिटी ने कोर्ट में भी जो सूची दी है, पुलिस को, ईडी को सूची दी है, वो 50 कॉन्ट्रैक्टर की है। मैंने महापालिका से रिकॉर्ड लिए 50 कॉन्ट्रैक्टर के। अभी बाकी 88 बेनामी कॉन्ट्रैक्टर संजय राउत या उद्धव ठाकरे के होंगे, तो उन्होंने ये जानकारी न्यायालय में या इन्वेस्टिगेटिव एजेंसी को देना चाहिए। संजय राउत के पेट में पाप है, मन में डर भीती है, क्योंकि खिचड़ी खाते के पैसे उनकी बेटी के खाते में, उनके भाई के खाते में, उनके पार्टनर के खाते में आए हैं। और इसलिए मेरी मांग है, अमोल गजानन कीर्तिकर को भी 1,55,00,000 आए हैं, इन सब की भी जांच होनी चाहिए। एक दबाव तंत्र का इस्तेमाल बीजेपी कर रही है, ऐसे में सर्टेनली जितने खिचड़ी का पैसा खाया, कफन चुराया, रेमडेसिविर चुराई, ऑक्सीजन चुराया, ये सब कॉन्ट्रैक्टर उद्धव और आदित्य ठाकरे के नजदीकी लोग हैं। उनके ऊपर दबाव तंत्र नहीं, उनके ऊपर तो इन्वेस्टिगेशन होकर कार्रवाई होगी। अगर भ्रष्टाचारी, जिनके कारण अनेक कोविड पेशेंट की जान को खतरा पैदा हुआ, ऐसे जो क्रिमिनल करप्ट लोगों के ऊपर कार्रवाई होगी होगी। तो धारावी में ढाई लाख लोगों को सर्वे हुआ, तो 4 लाख लोगों को घर दिखाया जा रहा है। किस तरीके से देख रहे हो ये स्कैम में? कुछ अगर नए स्कैम का इशारा तो वास्तव में मुझे अधिकारियों ने बताया है कि ये हम सिर्फ जगह का सर्वे कर रहे हैं, अभी तो सर्वे हुआ नहीं है। और इसके लिए ये 3-4 लाख लोग, ये पहले का कोई आंकड़ा सर्वे था, हमारा अभी नया सर्वे हुआ नहीं है, वो होने के बाद में ही। लेकिन तब तक हम मुंबई में अनेक जगह पर जगह तलाश रहे हैं।